अहिल्यानगर शहरातील माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने गरजूवंत रुग्णांना वर्षभर वैद्यकीय मदत देण्याचे काम केले आहे। या माध्यमातून रुग्ण आपल्या आजारपणाची प्राथमिक तपासणी करून घेतो व त्यानुसार डॉक्टर वैद्यकीय उपचार करत असतात। ॲडव्होकेट धनंजय जाधव यांचे सुरू असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे। त्यांनी नेहमीच समाजातील दीनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले आहे। स्वर्गीय कृष्णा जाधव यांच्या विचाराचा वारसा ते पुढे चालवित आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले। श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूवंत रुग्णांना आर्थिक मदत व शालेय साहित्याचे वाटप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव, निखिल वारे, संजय ढोणे, अशोक गायकवाड, विठ्ठल लांडगे, राजेंद्र काळे, दत्ता गाडळकर, उदय अनुभुले, सुरेश लालबागे, सोमनाथ जाधव, पोपट पाथरे आदी उपस्थित होते। माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य धकाधकीचे जीवन जगत असताना त्यांना विविध आजारपणांना सामोरे जावे लागते। अचानकपणे येणारे आजारपण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे काही जण अंगावरच काढत असतात, त्यामुळे त्यांना भविष्यकाळात मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागते। ही बाब लक्षात आल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी श्री साई द्वारका सेवा ट्रस्टच्या माध्यमातून गरजूवंत रुग्णांना आर्थिक मदत केली जाते, असे ते म्हणाले। माझा वाढदिवस हा योगायोगाने जून महिन्यात येत असून याच महिन्यामध्ये शाळा सुरू होत असतात। गरजूवंत विद्यार्थी शालेय त्यासाठी मित्रपरिवार शालेय साहित्याची वाटप करत असतात। या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शालेय शिक्षणाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून प्रत्येकाला उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे। त्यासाठी प्रत्येकाने गरजू विद्यार्थ्याला शालेय शिक्षणासाठी मदत करावी, असे आवाहन माजी नगरसेवक ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी केले। दिव्यांग व्यक्ती हा समाजातील एक संघर्षशील घटक आहे। आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ते अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या उंची गाठतात। त्यांच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, अशा भावनिक आणि प्रेरणादायी भावना ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्यात। गंगूबाई तालीम ट्रस्टच्या वतीने आयोजित या विशेष उपक्रमात अनाम प्रेम संस्था येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतात। हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून करण्यात आला असून उत्सव, वाढदिवस अशा प्रसंगी समाजोपयोगी कार्य घडावे हीच आपली खरी संस्कृती असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट जाधव यांनी केले। या उपक्रमात शालेय साहित्याचे वाटप मितेश शहा, तेजस कथडे, पवन गुंदेचा, सचिन डोंगरवाल, विश्वजित बोरा यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी रोहन सानप, सिद्धार्थ मुथियान, राहुल मुथा, आदिनाथ जाधव, सोमनाथ जाधव, योगेश साबळे, प्रशांत दारकुंडे, साहिल ओस्तवाल, धनेश खत्ती, शिवदत्त पांढरे, पुरुषोत्तम सब्बन, ज्ञानेश्वर दोणकर, स्वप्नील अंकम, राहुल गोंधळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना ॲडव्होकेट धनंजय जाधव म्हणाले की समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो। या भावनेतून प्रत्येकाने काही ना काही समाज उपयोगी कार्य केले पाहिजे। केवळ स्वतःच्या आनंदासाठी नाही, तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आपण सण, उत्सव व वाढदिवस साजरे करावेत। सदर उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचण्याचा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जगवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि ॲडव्होकेट जाधव सामाजिक जाणीवीचे अभिनंदन केले। म्हणजे वाढदिवसानिमित्त माझे जे मित्रपरिवार आहेत त्यांनी हा उपक्रम ठरवला। त्यामध्ये प्रामुख्याने मितेश शाह असतील किंवा तेजस कथडे असतील त्यांनी साहित्य उपलब्ध करून दिलं आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पैसे वाया घालण्यापेक्षा, बोर्डिंगमध्ये पैसे घालण्यापेक्षा अशा शैक्षणिक वस्तू ज्या आहेत त्या अनाम प्रेमला साहेब लागत असतात त्या उपलब्ध करून त्यांनी दिले। त्याबद्दल मी त्या सर्व माझ्या परिवाराचे आभार मानतो आणि असेच वेगवेगळे उपक्रम कायमच साई द्वारका सेवा ट्रस्टच्या वतीने पुढील काळातही पूर्वी चालू होते आणि पुढील काळातही चालू राहणार। नमस्कार। आज आमच्या अनाम प्रेम संस्थेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। आज धनंजय भैया यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना उदंड आयुष्य, सुख समृद्धी लाभो अशी ईश्वरचरणी आमच्या अनाम प्रेम संस्थेच्या वतीने मी प्रार्थना करतो। तसंच भैयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।